गेल्या अनेक वर्षापासून वर्ग 3 आणि वर्ग 4 पदांवर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नवीन कंत्राटदाराने अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या कोविड-19च्या जीवघेण्या काळात प्रत्येकाने घराबाहेर पडणे टाळले होते, त्याच अत्यंत कठीण काळात या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णालयात अविरत रुग्णसेवा केली होती. परंतु आता स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंत्राटदार कंपनी आल्यानंतर कोणतीही चूक नसताना जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना कसलेही कारण न देता कामावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरोधात आज शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून न्याय मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काय मागण्या आहेत आणि आपण काय साठी आम्ही शासकीय आयुर्वेदिक कॉलेज जळगाव मोवाडी शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमधून आलो आहेत. आमच्या मागण्या अशा आहेत, 7 वर्षापर्यंत आम्ही तिथे काम करत आलो आहे आणि आम्ही कोविड योद्धा म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आमच्या बायका पोरांना घरी ठेवून आम्ही मरणाच्या दारात सुद्धा आम्ही तिथे काम केलेलं आहे. तरी आमच्यावर हा अन्याय होतोय. सर्व महिला आणि पुरुषांना आम्हाला कामावर सामावून घ्यायला पाहिजे. ह्या आम्हाला योग्य तो न्याय आपण दिला पाहिजे. नेमका अन्याय काय झाला? आमच्यावर जे लिस्ट आलेली स्मार्टवाला आलेला आहे आता आमच्याकडे, स्मार्टमध्ये त्यांनी तोंड बघून 17 लोकांचे नाव घेतले लिस्टमध्ये. आणि जे जुने लोक आहे आमच्यासारखे महिला आहेत, कोविडमध्ये आम्ही कामं केलेले आहेत. 7-7 वर्ष आम्ही तिथे काम केलं आहे आणि शासकीय आयुर्वेदिकचे जी बी वस्तू आली त्या आम्हाला आम्ही केलेल्या आहेत. तरी तो आम्हाला डावललं जात आहे आणि त्या दुसऱ्या लोकांना तिथे सामावलं जात आहे. हा आमच्यावर अन्याय आहे सर. कोणावर आरोप आहे तुमचा? नेमका कोणावर आरोप? आम्हाला त्या तिथे जे आमच्या कॉन्ट्रॅक्ट आहे तो आलेला, त्याने आमचे नावं घेतले पाहिजे जुन्या लोकांचे. आणि आयत्या वेळेस आलेले जे लोक काम केलेले नाही, कोविडमध्ये त्यांनी काम केलेलं नाही आणि त्यांना सामावून घेत आहे, हा आमच्यावर अन्याय आहे सर. आधी कोणत्या कॉन्ट्रॅक्ट? आधी आम्ही SMS मध्ये होतो, सायमॅन पॉवर सर्व्हिसेस. तिथे आम्हाला सर्वांचं पेमेंट योग्य पद्धतीने होत होतं, सर्व आम्हाला व्यवस्थित होत होतं. तुम्हाला किती दिवसाची नोटीस मिळाली याच्यामध्ये? आम्हाला आता आज तिसरा दिवस आहे. नाही, तुम्हाला 1 महिना 2 महिने 3 महिने अगोदर तुम्ही काही बोलले नाही? नाही, नोटीस वगैरे दिली नाही. किती लोकांवरती अन्याय? आता जवळजवळ महिला आहेत 35 कर्मचारी आहेत, सर्व 41. तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला काय निवेदन देणार आहे का? हो, कुणाचा टेका होता आता? आता स्मार्टवाला आलाय, तो तोंड बघून नाव घेतलोय यादी 17 लोकांची, ज्यांनी कामच केले नाही, काहीच काम केलं नाही. आयत्या वेळेस आलेले लोक घेतोय आणि आम्ही कोविडमध्ये काम केलंय. कोविड योद्धा आमच्या सर्टिफिकेट आहे आमच्याजवळ कोविड युद्धाचं, आणि आमच्यावर तो अन्याय होतोय. कारण काय असू शकते, डावलण्यामागचं कारण काय असू शकते? ते आता वरच्या पातळीवर आम्हाला पाठपुरावा मिळावा. आम्ही तेवढ्यासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलोय. तर कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतोय. मी एवढं सांगू इच्छितो की 7 वर्षापासून आम्ही तिथे जॉब करतोय आणि आमच्यावर खूप मोठा अन्याय होतोय. कोणतं कॉलेज? शासकीय आयुर्वेदिक हॉस्पिटल, शासकीय होमिओपॅथिक हॉस्पिटल कॉलेज. ताई, ही जी नवीन भरती भरता येते आता, तर त्या मागचं कारण काय असू शकते, काय सांगते आम्हाला माहिती आहे? ते तर कन्फर्म नाही आहे, पण काहीतरी जे राजकारणी घडतंय एवढं मेसेज आहे आम्हाला. तुमची मागणी काय ताई? आमची मागणी हेच आहे की आम्हाला जेवढ्यांना त्यांनी विरोध केलाय की तुम्हाला घेणार नाही, पण त्यांनी आम्हाला कामावर घेतलं पाहिजे. नमस्कार, आम्ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय जळगाव इथून आलेलो आहेत. आमची ही मागणी आहे की आमचे पगार नेहमी वेळेवरती झाले पाहिजे आणि आम्हाला स्मार्ट सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्टमध्ये घेण्यात यावे. तिथे अशा पद्धतीची हालचाल चालू आहे. स्मार्ट सर्व्हिसेस वाल्यांनी फक्त शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये 17 जणांना आणि रुग्णालयामध्ये 36 जणांनाच लिस्ट काढून तिथे हजर केलेले आहे, कामावरती रुजू केलेले आहे. आम्ही बाकीचे कामगार लोकांनी कुठं जायचं, काय करायचं? आम्ही सर्व आमचं घरदार त्याच्यावरती पालन पोषण करतो, बाकीच्या लोकांनी काय करायचं? हा प्रश्न आता आमच्या पुढे निर्माण झालेला आहे.
मग आता याच्यावरती आम्ही इथं न्याय मागायला आलेलो आहे की सगळ्यांना समान न्याय मिळावा आणि सगळ्यांना समान एका कंपनीमध्ये एका कर्मचारी म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे. प्रत्येकाला समान न्याय हा मिळाला पाहिजे. माझं नाव अश्विनी चंद्रकांत पाटील. होमिओपॅथीचे जे कर्मचारी त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं. मी कलेक्टर ऑफिसला आलो असता गर्दी बघितली आणि या गर्दीचा एकच रोष होता की जी स्मार्ट कंपनी जिची मुघलाई अख्ख्या महाराष्ट्रात चालली, हिने या लोकांवर अन्याय केला आहे. 74 लोकांना घरी ठेवतंय आणि वशिलाबाजी करतंय. यांनी कोरोनामध्ये काम केलंय, यांना तिथलं सगळं नॉलेज आहे आणि त्या ठिकाणी काही लोकांना अन्याय नसताना काढलं जात आहे. तर मी नक्की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही नाही कामावर घेतलं तर नक्कीच पुढचं आंदोलन काय होईल याचा विचार या स्मार्ट कंपनीने करावं, हेच माझं त्यांना निवेदन आहे. मला त्यातलं काही माहीत नाही, ही कंपनी कोणाची असो, पण लोकांवर जर अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधीने अन्याय ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी उभं राहावं. या वृत्तीप्रमाणे मी या ठिकाणी मला ही गर्दी बघितल्यानंतर कळालं की याच्यात गोरगरीब जनते, विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी कोरोनात काम केलं, या कोरोनात सगळ्या आईबापाला कोणी काही करत नव्हतं, या विद्यार्थ्यांनी, या महिलांनी त्या ठिकाणी आपली सेवा बजावली आणि त्यांना तुम्ही घरी ठेवताय. ही मुघलाई जी चालली आहे, जो कोणी ठेकेदार असेल त्याला वटणीवर आणण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. भाऊ, या ठेकेदारांकडून जी पैशांची माग केल्याचा असंही दावा केला जातो आहे. असं त्यांचं म्हणणं आहे, पण आपण त्याच्यात बघितलं पाहिजे की पैसे घेतले जात आहे काय. आता ठीक आहे, आरोप त्यांचा आहे, पण आरोपाला उत्तर समोरच्याने दिलं पाहिजे की पैसे घेतायत का काय करतायत हे बघितलं गेलं पाहिजे. पण मी एकच म्हणतो, ज्यांनी कोरोनात काम केलंय, ज्यांना कोरोना योद्धा म्हटलंय, ह्याच योद्धांचा सन्मान ही स्मार्ट कंपनी करणार का?